धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा या गावी पोस्को अंतर्गत गुन्ह्यात जमानतीवर 8 दिवसापूर्वी आलेल्या आरोपी युवकाने सावळा शेत शिवारात असलेल्या विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली। जोपर्यंत आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटक होणार नाही तोपर्यंत मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेऊ देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। मृत लिहेपर्यंत मृतकाचे शव घटनास्थळीच होते। तालुक्यातील सावळा गावी येथे योगेश सायवान वय 24 वर्ष याने शनिवारी दुपारच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। 376 पोस्को अंतर्गत गुन्ह्यात जमानतीवर 3 दिवसापूर्वी बाहेर आला होता। मृतकाने सुसाईड नोट लिहिल्याची माहिती मिळाली आहे। विहिरीत गाळ असल्याने मृतदेह काढण्यास दुसरा दिवस लागला। मृतदेह 12 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता बाहेर काढण्यात आला। दरम्यान दत्तापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार मिलन कोयल हे दाखल झाले होते। वृत्त लिहेपर्यंत मृतकाचे शव घटनास्थळीच होते। दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पहिले समजा त्याला फोन केला पोराले योगेशले फोन केला। इले 3 महिने झाले होते वाटते। 3 महिने झाले कोणाचे नाही का ते समजा महापोराले फोन केला पुण्याले होता तर का मले तू घ्यायला ये बा नाही तर मी मरतो समजा। याले वाटला हा पहिलेपासून प्रेम करे हा पुण्याहून काय तिच्या गावात काही येऊ शकत नव्हता। ते दिवस कोणाचे होते आणि कोणाचे नाही ते आपल्याला काही माहीत नाही समजा ते समजा। पण त्याले फोन केला तिनं तो आला मी आत्महत्या करतो म्हणे नाही तर म्हणे ते पोरगी म्हणे महापोराले म्हणे आत्महत्या करतो म्हणे नाही तर म्हणे मी मग तुझ्यावर आणतो म्हणे। तो पोरगा आला तिले म्हणजे ते आली तिथून समजा यवतमाळपर्यंत आणि हा गेला इकडून। हे दोघं जण चालले गेले पुण्याले। तिथं राहिले 6 महिने झाले लॉकडाऊनच्यानं इकडं घरी आले तर समजा मग चांगले राहिले समजा। मग तिची मावशी आली मावशीच्यानं अधिक हे झाली समजा कुजबूज। मावशी म्हणे काय म्हणे ह्या भाकऱ्याला नवरा केला का म्हणे याच्यापेक्षा सुपर देतो म्हणे मी म्हणे तुले पाहून म्हणे तू सोडून दे म्हणे अशी म्हणे ते मावशी। आता तुमची मागणी काय आहे? आता मागणी काय आहे आमची वाली आता एवढं मोठं माय पोरगं मेलं तिनं समजा तो जेलातून सुटून आल्याबरोबर तिनं फोन तिच्या पाठ होता मुखपाठ तर तिनं सुरू केले याचे म्हणजे याच्या मोबाईलवर बोलणं सुरू केले। तर लाडालोबानं ते काय म्हणते याले चल आपण कोर्टात जाऊ आपण लग्न करू समजा असं तिनं समजा पहिले लाडावली मग मावशीनं समजा ते तिच्यापासून हे करून घेतलं। तिच्या मावशीनं मॅसेज सोडले समजा का म्हणते मी म्हणते पाय म्हणते तू म्हणते पोलीसोबत बोलला म्हणते मॅसेज म्हणते आता म्हणते मी पोलिसाला दाखवतो म्हणते नाही तर तू 10 लाख दे म्हणते। आता आम्ही 100 रुपये रोजानं जाणारे माणसं झालेला आहे। आता काय तुम्हाला म्हणायचं? आता काहीच नाही म्हणायचं आम्हाला फक्त त्याला हातकड्या टाकून इथं आणणं आहे फक्त एवढ्याला दाखवणं आहे आणि अंधकोंडाचा आहे तेवढंच आहे बाकी काहीच नाही। बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे।